नमस्कार मित्रांनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि मकर संक्रांतीच्या आधी मिळणारी आनंदाची बातमी याबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। जानेवारीचा हप्ता नक्की कधी जमा होणार आणि आचारसंहितेचा यावर काय परिणाम झालेला आहे यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच नवनवे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया, ज्या लाभार्थ्यांचे नोव्हेंबरचे हप्ते जमा झाले होते त्यांच्या खात्यावर आता डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 1 जानेवारी पासून टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होत आहेत। जर तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे अजून आले नसतील तर घाबरून जाऊ नका। काही तांत्रिक कारणामुळे व बँकेच्या सुट्ट्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यात 1-2 दिवसात जमा होऊ शकतात। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार। खरे तर नियमानुसार दर महिन्याच्या 1 तारखेला हप्ता जमा व्हायला हवा, पण सध्या निवडणुकीची आचारसंहिता आणि प्रक्रिया सुरू असल्यामुळे याला उशीर होत आहे। मात्र वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार एक आनंदाची बातमी आहे। मकर संक्रांत हे 14 जानेवारीला आहे, त्यामुळे संक्रांतीच्या आधीच म्हणजेच 12 किंवा 13 जानेवारी पर्यंत जानेवारीचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। अधिकाऱ्याच्या माहितीनुसार सणासुदीचा काळ लक्षात घेऊन काही प्रमाणात सवलत मिळून हे पैसे वेळेवर दिले जाऊ शकतात। जर काही कारणास्तव 14 तारखेपर्यंत पैसे जमा झाले नाहीत तर मग काय, सध्या 15 तारखेपर्यंत निवडणूक प्रक्रिया आहे आणि 16 तारखेला मतमोजणी आहे। त्यामुळे 17 तारखेला आचारसंहिता पूर्णपणे हटली जाईल। त्यामुळे जर संक्रांतीपर्यंत पैसे आले नाहीत तर 17 जानेवारी नंतर 100% खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, असे जवळपास निश्चित मानले जात आहे। मित्रांनो, पुढील हप्ते वेळेवर मिळावेत म्हणून काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे। म्हणजे तुमची UDID कार्ड वैध आहे का ते तपासा। जर एक्सपायर झालेले असेल तर तहसील कार्यालयात जाऊन रिन्यू करून घ्या आणि नवीन दाखला जोडा। दुसरे म्हणजे बँकेत चौकशी करा तुमचे पैसे आलेत की नाही, कारण कधी कधी पैसे येतात पण मेसेज येत नाही। त्यामुळे पासबुक प्रिंट करून घ्या। त्यामुळे बँकेत जाऊन पेन्शन जमा झाले का असे स्पष्ट विचारा। तुमचे बँक खात्याला आणि आधार कार्डचा जो मोबाईल नंबर आहे तो चालू ठेवा। आता काही जण वारंवार प्रश्न विचारतात, डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर जानेवारीचा हप्ता येईल का? तर उत्तर आहे नाही, कारण आधी डिसेंबरचा हप्ता जमा होईल, नंतर जानेवारीचा हप्ता येईल। काही जण प्रश्न विचारतात, आचारसंहिता झाल्याबरोबर लगेच पैसे येईल का? तर मित्रांनो, आचारसंहिता संपल्यावर 2-3 दिवस प्रशासकीय कामासाठी लागू शकतात। त्यामुळे 17 तारखेनंतर 1-2 दिवस उशीर होऊ शकतो। थोडक्यात सांगायचे तर 14 जानेवारी पर्यंत हप्ता येण्याची शक्यता जास्त आहे, नाहीतर 17 तारखेनंतर नक्की मिळेल। त्यामुळे विनाकारण गोंधळून जाऊ नका, फक्त तुमची कागदपत्रे अपडेट ठेवा। जर हा व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अधिक माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।